लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी दरमहा 3,000 कोटींचे कर्ज. राज्य सरकारने सामाजिक व आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना एप्रिल महिन्याचा लाभ वितरित केला आहे. यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाले असून सरकारने केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अंदाजे 3,000 कोटी रुपये दरमहा लाडक्या बहिणींसाठी खर्च करण्याची योजना आहे, अशी माहिती वित्त विभागातील सूत्रांनी दिली आहे. कर्जाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणे. राज्य सरकारला राज्यांतर्गत उत्पन्नाच्या 3% कर्ज घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकारने कर्जासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावात सिंचन योजना, उत्तन ते विरारपर्यंतचा कोस्टल रोड अशा महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे. केंद्राकडून कर्जास मंजुरी मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कर्ज घेण्याची वेळ निश्चित करेल. कर्जाच्या रकमेचा उपयोग विविध योजनांच्या खर्चासाठी होईल, विशेषतः सिंचन योजनांसाठी. जून महिन्यात जिल्हा नियोजन समित्यांना निधी देखील वितरित केला जाणार आहे. कोरोनानंतर राज्य सरकारवर वाढलेले कर्जाचे ओझे. कोरोनानंतर राज्य सरकारने 4,13,153 कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून 2015-16 ते 25-26 या 10 वर्षाच्या कालावधीत राज्य सरकारवर कर्जाचा बोजा 6 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे दरमहा सरकारला 61,000 कोटी रुपयांचे व्याज देणे लागत आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी कर्जाचा वापर. येत्या जून ते डिसेंबर दरम्यान राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच दिवाळीच्या आसपास इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचा लाभ वेळेवर वितरित केला जाईल. त्यासाठी कर्जाची रक्कम त्या योजनांमध्ये वापरली जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपूर्वी त्यांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी खबरदारी घेतली जाणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.